माझं मत प्रामाणिक असं आहे. आता ते बोलून काही उपयोग नाही, पण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं जाहीरपणे की तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर जातीला पोटाचं लेबल लावू नका आणि पोटाला जात लावू नका. ज्याचं पोट खाली आहे, रिकाम आहे, त्याला तुम्ही आरक्षण द्या, आर्थिक निकष लावा, असं शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं. ती भूमिका त्यावेळेला सरकारने ऐकली असती तर आत्ताची वेळ ही आली नसती. पण एकनाथ शिंदे जो शब्द दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन, तो शब्द ते निश्चितपणे पूर्ण करतील. मात्र मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल. आपल्याला सुप्रीम कोर्टामधून मराठा कसा मागास आहे हे आपण सर्वेक्षण करून ज्यावेळेला दाखवू, विकास हानी प्रकरणामध्ये जे कोर्टाने आदेश दिलेत सुप्रीम कोर्टाने, तर ते ज्यावेळेला आपण दाखवू त्यावेळेला निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आपल्याला कायमचं टिकेल मराठ्यांचं आरक्षण, असं आपण ते आरक्षण द्या. अहो, आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुका लागल्या, नगरपालिका निवडणुका लागल्या, उद्धव ठाकरे किती नंबर आहेत ते बघा ना.